हॅलो फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. तुम्हाला माहिती आहे 15 तारखेला तर इलेक्शन्स आहेत आपले BMCचे, मुंबई महानगरपालिकेचे इलेक्शन्स. त्याच्या संदर्भात थोडंसं आकलन जे केलेलं आहे ते तुमच्याशी थोडंसं त्याच्याबद्दल डिस्कस करूया की मुंबईमध्ये उद्या कोण जिंकेल, म्हणजे 16 तारखेला निकाल जो लागेल त्याच्यामध्ये. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की BMC इलेक्शन हे मुख्यतः एक BJP आणि शिंदेची शिवसेना हा एक गट, आणि उद्धव ठाकरे आणि मनसे यांचे हा एक गट आहे, आणि तिसरा आहे तो काँग्रेस आणि वंचित. ह्या 3 ट्रायंग्युलर फाईट होणार आहे ह्याच्यामध्ये गेल्या वेळेचं जर आपण आकलन केलं तर गेल्या वेळेला शिवसेना, BJP, काँग्रेस हे सगळे एकमेकांच्या अपोजिटला होते, आणि त्यावेळेला जवळपास मनसे हे सगळे इंडिपेंडेंटली लढत होते ॲक्च्युली. त्यावेळेला ज्या जागा मिळाल्या होत्या त्या अराऊंड 84च्या आसपास शिवसेनेला जागा मिळाल्या होत्या, आणि 87च्या आसपास काहीतरी BJPला जागा मिळाल्या होत्या, थोडा बहुत मागे पुढे असेल, आणि 7 जागा मनसेला भेटल्या होत्या, आणि 9 जागा राष्ट्रवादी काँग्रेस, आणि 31च्या आसपास जागा आपल्या ह्यांना भेटल्या होत्या, काँग्रेस पार्टीला भेटल्या होत्या. आता यावेळेला जे इलेक्शन आहे ह्याच्यामध्ये एकदम काटेची टक्कर होणार आहे या तिन्ही ग्रुपमध्ये, 3 जे अलायन्स झालेले आहेत. आता या 3 अलायन्समध्ये सर्वात प्रभावी अलायन्स तर ऑब्वियस सध्या रुलिंग पार्टी आहे BJP, आणि शिंदेची शिवसेना हा अलायन्स जास्ती प्रभावशाली वाटतो. तसं पाहिलं तर शिंदेची शिवसेना ही पहिलीच वेळेस यावेळेला, जी आता अधिकृत शिवसेना इलेक्शन कमिशनने घोषित केलेली आहे, तर त्यांची ही पहिली निवडणूक आहे पाहायला गेलं तर. त्यांना जर पार्श्वभूमी बघितली तर 60च्या आसपास अगोदरच जे नगरसेवक आहेत पूर्वीचे हे त्या शिंदे सेनेमध्ये गेलेले आहेत, शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेलेले आहेत. तर आता ह्यावेळेला जे इलेक्शन होणार आहे त्यावेळेला मराठी मतांचं महत्त्व खूप जास्त असणार आहे, कारण मराठी मतं ही कशी डिवाईड होतील, एक शिवसेना मनसे युती आणि BJP शिवसेना युती आणि काँग्रेस वंचित, त्याच्यामध्ये त्याचं डिव्हिजन कसं होणार. 41% मतं आहेत मराठी आसपास, आणि बाकीचे सगळे परप्रांतीय जे आलेले आहेत बऱ्याच वर्षापासून इथे राहत आहेत त्यांची मतं, आणि काही आता नुकतीच आलेली आहे. मुस्लिम मतदारसंघ तेवढाच प्रभावी आहे. तर ह्यामध्ये आता ओव्हरऑल सध्या जो सिनॅरिओ चालू आहे त्याच्यानुसार ह्या 84 जागा ज्या अगोदर शिवसेनेला मिळाल्या होत्या तर त्याच्यामधल्या जवळपास एक 44 किंवा 40 जागा या शिंदेची शिवसेना ही घेऊ शकते, त्याच्यावर त्यांचे उमेदवार निवडून येऊ शकतात. तर त्याच्यामुळे ह्यांच्याकडे आता 44च्या आसपासची फिगर उरेल. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे त्यांच्याकडे जवळपास उभाटा सेनेकडे जवळपास 44 जागा उरतात. आता त्या मनसेंच्या युतीमुळे त्याच्यामध्ये एका अजून 5-6 जागांचा भरणा होऊ शकतो, त्याच्यामुळे त्यांना 50च्या आसपास यावेळेला त्यांना सीट्स मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे 50च्या आसपास तरी कमीत कमी हा उभाटा सेनेला मिळतील, आणि 40 ते 44च्या आसपास ह्या शिंदेच्या शिवसेनेला नक्कीच मिळतील. आता राहिली गोष्ट मनसेची आता यावेळेला उभाटा सेनेशी जी युती झालेली आहे त्याच्यामुळे त्यांनाही फायदा होण्याची शक्यता. गेल्या वेळेला त्यांना 7 होते त्यांच्याकडे, तर यावेळेला त्यांच्याकडे जवळपास मला वाटतं 10 ते 15च्या आसपास येऊ शकतात. आपण एक 15 एक चांगली बेस्ट फिगर त्यांच्यासाठी पकडली तर त्या 8 जागा ज्या आहेत त्या ह्यांच्या 87मधून मायनस होतील भारतीय जनता पार्टीच्या, ज्या गेल्या वेळेला मिळाल्या होत्या. मग त्यांच्याकडे 79ची फिगर आता उरते. त्याच्यानंतर काँग्रेस आणि वंचितची आघाडी झाली आहे,
तर त्याचाही कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी लॉस वंचितलाही 5-6 जागा मिळू शकतात आणि त्याही यांच्याकडून मायनस झाल्या. तर यांच्याकडे 72 जागा उरतात भारतीय जनता पार्टी. आणि समजा जर काँग्रेसने मागे पुढे अजून 1-2 जागा जास्ती वाढीव जिंकल्या तर त्या जवळपास 70 जागा तरी कमीत कमी भारतीय जनता पार्टी जिंकेलच या. त्यामुळे या 70 आणि त्या 40 जागा शिंदे शिवसेनेच्या ह्या मिळून जवळपास 110च्या आसपास जागा होतात. तर ह्यांना 110 ते 120 ही फिगर सहज गाठता येईल. आणि बहुमत कसं 227 जागा आहे, त्यामुळे 214 जागा ज्यांना मिळतील त्यांच्याकडे बहुमत असेल. आता ह्यांच्या 50 जागा आणि ह्यांच्या 15 जागा मनसेच्या, उभाटा सेनेच्या 50 आणि यांच्या मनसेच्या 15 या मिळून होतात 65 जागा. आणि काँग्रेसच्या जर त्याच्यात 30 ॲड केल्या तर त्या 95च्या आसपास जातात. आणि त्याच्यामध्ये 5 जर वंचितच्या ॲड केल्या तर त्या आसपास जातात 100च्या आसपास आहे ना. म्हणजे 110 पर्यंत बी जे पी आणि शिंदेची शिवसेना ही ऑलरेडी पोचलेली आहे आपल्या आकलनानुसार आता. आणि दुसरीकडे ह्यांच्याकडे 100 जागा, म्हणजे ह्या 100 आणि 110 झाले किती 210 जागा झाल्या. आता उरल्या त्या 17 जागा. 17मधल्या जागा 6च्या आसपास 5-6च्या आसपास ही समाजवादी पार्टी जिंकून येईल. आणि किंवा MIM असं कॉम्बिनेशनमध्ये एक 5-6 जागा त्या जिंकून येतील. तर त्या जागा आपण ह्यांच्याचकडे उभाटांची जी अलायन्स आहे काँग्रेसच्या अलायन्सबरोबर जर जोडल्या, त्या काँग्रेसच्या अलायन्समध्ये 35 जागा ऑलरेडी वंचित आणि यांच्या काँग्रेसच्या मिळून जवळपास निवडून येऊ शकतात, 35च आहे. तर ह्यांच्या जवळपास एक 5 अजून त्याच्यात ॲड केले आहे अलायन्समध्ये, तर 45ची संख्या होते. काँग्रेस, समाजवादी, MIM आणि वंचित हा सगळा जर पूल आपण एक धरला तर हा 45च्या आसपास जाऊ शकतो. आणि हा 65 जागा, म्हणजे 6 आणि 4 10 आणि हे 110. उभाटा सेनेच्या 55, मनसेच्या 15 आणि ह्यांच्या एकंदरीत काँग्रेस, समाजवादी वगैरे यांच्या सर्वांच्या मिळून 45. म्हणजे हेही 110पर्यंत जातात, हे इथे 110पर्यंत हे गेले. आता ह्याच्यामध्ये किंग मेकरच्या भूमिकेत कदाचित राष्ट्रवादी पार्टी येऊ शकते. राष्ट्रवादी शरद पवार गट हा सध्या ह्यांच्या बरोबर लढतो आहे. गेल्या वेळेला राष्ट्रवादी एकच होती आणि ती 9 जागा मिळाल्या होत्या. म्हणजे 110 आणि 110 हे आता झालेल्या 220 जागा, 7च जागा उरत आहे. त्या 7 जागांमुळे समजा पवार गटांना 4 जागा मिळाल्या, शरद पवार गटांना 4 जागा तुतारींना मिळाल्या, तर त्या 4 जागा ह्या 114 ॲड झाल्या आहे उभाटा सेने मनसेच्या अलायन्समध्ये. आणि काँग्रेस पण त्याच्यामध्ये झाली. काँग्रेस, समाजवादी हे सगळं हा एक गट एक साईडला होणार आणि त्याच्यात हा 4 जागा मिळाल्या. तर 114मध्ये बहुमतमध्ये यांची काटेकी टक्करमध्ये सरकार BMCमध्ये येऊ शकते. उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे, काँग्रेस, समाजवादी, MIM, शरद पवारांची राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी हा सगळा ग्रुप 114पर्यंत पोहोचू शकतो. आणि जर अजित पवार गट जो आहे राष्ट्रवादीचा, जो अधिकृत आता सध्या आहे, त्याला 3 जागा मिळाल्या तर हे 113पर्यंत, म्हणजे एकदमच नेक टू एक टक्कर आहे ह्याच्यामध्ये. कुणालाही मिळू शकते एकदम थोड्याशा फरकाने. BMC इलेक्शन इकडे तिकडे मागे तिकडे होऊ शकतं, एवढी काटेची टक्कर आहे. पण सध्या जर लोकांनी ठरवलंच आहे असे की जवळपास 25 वर्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सत्ता राहिलेली आहे शिवसेनेमध्ये आणि यावेळेला आपल्याला काहीतरी परिवर्तनच करायचं आहे, तर मग कदाचित वन साइडेड एक हाती 140 ते 150 जागा देखील भाजपा आणि शिंदे सेनेला मिळू शकतात एकत्रितपणे. पण समजा जर लोकां द्विधा मनस्थितीत असतील किंवा
काही सहानुभूती उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे परिवारांबरोबर देखील असेल तर ही खूप काठीची टक्कर होईल. आता ह्याच्यामध्ये किंगमेकर हे अपक्ष पण ठरणार आहेत. आता सध्या ह्या एकंदरीत ॲनालिसिसमध्ये आपण अपक्षांना पकडलंच नाही, पण समजा हे सगळं झालं आणि ह्याच्यामध्येही समजा 4-5 अपक्ष निवडून आलेच, जे कोणत्याही पक्षात नाही पण निवडून आलेच 4-5 अपक्ष. आता सध्या बिनविरोध देखील काही निवडून आलेले आहेत PMCमध्ये. त्यांना आपण ह्या ॲनालिसिसमध्ये पकडलं नाही, कारण की ते नोटाबरोबर त्यांची लढाई होणार आहे. पण आपण ओव्हरऑल्स पकडलेत पार्टी वाईज. पण ह्याच्यात समजा 4-5 अपक्ष आले आणि पुन्हा मग काँग्रेसचे काही कमी 1-2 किंवा कुठेही BJPचे 1-2 अजून कमी आणि सर्वच पक्षांमध्ये कुठे असं मागे पुढे होऊन 4-5 आले तर तेही किंगमेकर म्हणू शकतात. त्यांनाही मग नंतर बरेचसे पॉलिटिकल पार्टी त्यांच्या पाठी लागतील आणि त्यांना सांगतील तुम्ही आमच्या पक्षात या, जेणेकरून आमची सत्ता महानगरपालिकेवर स्थापन. तर हे असं आहे आपलं ओव्हरऑल ॲनालिसिस. तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला जरूर कळवा आणि पाहत राहा आकाश राज अँकरिंग अँड एंटरटेनमेंट यूट्यूब चॅनल. थँक्यू.